मी 1990ला रिटायर झालो. त्याच्यानंतर माझं कंटिन्युएशन रनिंग वॉकिंग हे चालू होतं. पण इथं आहे ना 2015पासून योगासने घेत आहेत. थोडंसं ऐकून माहिती होतं पण क्लिअरिटी नव्हती. मागच्या एक 5-6 महिन्यामध्ये आपल्याला क्लिअर झालं. तर 6 महिने झाले मला इथे योगामध्ये येते. आयुष्यात पहिल्यांदा योगा मला सायंटिफिकली करायला मिळाला तो इथं. योगा भरपूर ठिकाणी केले पण पैसे देऊन सगळं काय. आता इथं फ्रीमध्ये. आणि मला तर असं वाटतं की इथं आल्यानंतर मी एक हावरा माणूस आहे. कशासाठी? व्यायामासाठी, खेळण्यासाठी. आणि मला जेवढं काय माझ्या शरीराच्या शक्तीनुसार जेवढं काय माझ्या शरीरातून जे काय आपल्याला कसं आहे की वळण पडलेलं असते. काही काही पार्ट आहे की भाग असे मोठे झालेले असतात. ते सरळ करायसाठी इथं हे वर्कशॉप आहे. माणसाला जन्मल्यापासून माणसाला माणसासारखं ठेवण्यासाठी जे एक वर्कशॉप आहे ते हे इथं आहे. आणि सायंटिफिकली योगा मला पहिला मिळाल्यानंतर आहे की नाही असं वाटतं की खूप 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 करावं. मी आता इथे योगा करत असताना ना मला कधीही ओंकार म्हणताना सॅटिस्फॅक्शन झालेलं नाही. म्हणजे याचा अर्थ असं नाही ओंकारनं सॅटिस्फॅक्शन झालं, पण मला ओंकार माझ्या इच्छेनुसार जेवढा व्यवस्थित व्हायला पाहिजे तो कधीच झालेला नाही. मी इतकं ओंकारमध्ये पॉवर आहे की इतकी ओंकारमध्ये पॉवर आहे की आणखीन वाटते की आपण ओंकारमध्ये असल्यानंतर जी शरीराची कंपन शक्ती वाढते, शरीरातले व्याधी दूर होतात. आता एक्झाम्पल म्हटलं तर माझं आहे की बीपीच्या गोळ्या कमी झाल्याच. पुन्हा त्या ह्याच्या रक्त पातळ व्हायच्या गोळ्या ते पण कमी झाल्या. आता डॉक्टरने ते पण सांगितलं ते पण बंद होणार. आता कसल्या गोळ्या आहेत मला माहीत नाही. पण मला तर वाटत नाही की माझ्या शरीरासाठी काय आजार आहे म्हणून मला गोळ्याची आवश्यकता काही नाही. पण डॉक्टर सांगतात म्हणून. कसं असतं की आपण डिपेंड आपल्या शरीरावरती राहायला पाहिजे. आपण डॉक्टरांच्यावरती अवलंबून राहू नका. जेव्हा माझे 2 एन्जिओप्लास्टी झालेत त्यावेळेला मी सांगतो तुम्हाला. आणि एन्जिओप्लास्टी झालेले जास्तीत जास्त 8-10 वर्षामध्ये ते वरती जातात. रिअल फॅक्ट आहे. बायपास झालेले पण काय ते काही पण आपल्याला योगासारखं हे मिळाल्यानंतर की हे जर असं असतं, जर समजा आज 15-20 वर्षापूर्वी आज असतं तर आणखीन आमचे 15-20 वर्ष लाईफ पुढं वाढली असते. हे ट्रू आहे, सत्य आहे. आणि सायंटिफिक योगा मला आयुष्यामध्ये पहिल्यांदाच. आणि तुम्ही माझ्या वाढदिवसासाठी एवढ्या संख्येनं उपस्थित हा पण पहिलाच दिवस माझा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्याला आलेला अनुभव आपल्यापर्यंत शेअर केले त्याबद्दल. तसेच वासंती पाटील ताई यांना सुद्धा मी विनंती करतो की त्याने सुद्धा आपल्या थोडंसं नावानं सुरुवात करावी. आता नवरा बायकोचं लग्न झाल्यानंतर नाव घेतात आहे ना. तर मी यांना सरांना काय बोलणार नाही आहे, कारण सरांना मी नाव घेण्यासाठी बोलणार नाही. पण ताईंना मी बोलू शकतो. ताईने एक थोडं नाव घ्यावं आपल्या हा लाजू नका. थोडं नावानं सुरुवात करावी. त्यानंतर आपण मृत्युंजय मंत्र म्हणायचं आहे. हॅलो, हरिओम. येते ना ऐकायला? द्राक्षाच्या वेलीवर रुमाल टाकते विणून, द्राक्षाच्या वेलीवर रुमाल टाकते विणून, बाबाजीरावांचे नाव घेते अक्षता पडल्या म्हणून. योगामध्ये इतकं छान वाटते, मस्त वाटते की एक दिवस जरी चुकलं तर दिवसभर असं वाटते की अरे रे आपण आज उगाच चुकवलं योगा, असं दिवसभर मनाला हुरहुर लागत राहते. तेव्हा सगळ्यांनी योगाला येत जा, चुकवू नका. अगदी काहीतरी प्रॉब्लेम असला तर ठीक आहे, खरं योगा हा महत्त्वाचा आहे अगदी. तर मला तर आता मी तर पहिल्यापासून करत होते, मध्ये माझा गॅप पडला. मी सरांना आल्यावर सांगितलं सुद्धा, सर मी करत होते तर मध्येच गॅप पडला, परत सुरू. आता मात्र ठरवलं आहे काही पण होऊ दे, चुकवायला. कुठल्या गावी जरी गेले की नाही तर तिथं थोडंफार मी करते रूममध्ये जाऊन. ते काय करतं ते पावणे करू दे करते. आज सकाळी सुद्धा आम्ही योगा वगैरे थोडं करूनच आले करत. तर चुकवायचं नाही अजिबात. हरिओम. नाही मला नाव ऐकवा. दुसरं घ्या. नाही तेच घेते आता. मनसं बरोबर.
ते असू दे ते. कॉपी करायची नाही. हिंदीमध्ये दगडाला म्हणतात पत्थर. हिंदीमध्ये दगडाला म्हणतात पत्थर. बाबाजीरावांचे नाव ऐकायला पेढे लागतात 370. खूप खूप धन्यवाद ताई. नाही असू दे चालेल. तसेच आपले इथं आज स्नेहल पाटील म्हणून यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. त्याने मला आत्ताच सूचना केली. तर ताई मला वाटतं 1-2 दिवस इथे यायला लागले ते वर्गाला मुलग्याला आपल्या घेऊन. त्यांना सुद्धा विनंती करतो की ते दोघांनी सुद्धा वरती आपल्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. या वरती येत आहे, वरती येत आहे. खूप खूप चांगल्या आज दिवस आपल्याला आहे. आज अनमोल असा रत्न आपल्या या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आज कोल्हापूरमध्ये इथं रत्न ताईवरती आहे.